मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। आज दुपारी 2 वाजता ही बैठक होईल। दादर वसंत स्मृती या ठिकाणी या बैठकीचं आयोजन झालंय। मुंबई भाजपचे सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, महामंत्री, मंडल अध्यक्ष याशिवाय सर्व आघाड्यांचे अध्यक्षही उपस्थित असतील। शपथविधी जो आहे तो मोठ्या दिमाखात करण्यासंदर्भात नियोजन खरं तर या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। सर्व तयारी संदर्भातला आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, एकंदरीत जर आपण बघितलं तर यंदाचा हा जो शपथविधी आहे, ज्या प्रकारे बहुमत मिळालेलं आहे त्याच प्रकारे भव्य दिव्य असा शपथविधीचा सोहळा होणार असल्याचं कळत आहे। आणि नेमकी या बैठकीमध्ये काय रणनीती पुढची ठरणार आहे, काय चर्चा होणार आहे, काय माहिती? नक्कीच भव्य दिव्य असा हा महायुतीचा शपथविधी आहे तो पार पडताना पाहायला मिळणार आहे। आणि यासाठी राज्यभरातून आहेत 16,000 पेक्षा जास्त पदाधिकारी आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं जातं। आणि यासाठीच मुंबई भाजपवर विशेष करून जबाबदारी आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। आणि त्यासाठी मुंबईतील आमदार असतील, नगरसेवक असतील, माजी सगळे जिल्हाध्यक्ष असतील, मंडळ स्तरावरचे पदाधिकारी असतील यांच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे। कारण की मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाणार आहे याची रणनीती आहे ती आज ठरवली जाणार आहे। त्याचबरोबर अनेक राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत ते येणार आहेत आणि या राज्यांच्या येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सोय कशा पद्धतीने करायची या सगळ्या संदर्भात देखील आहे ती विशेष जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर आहे ती दिली जाणार आहे। प्रामुख्याने मुंबईतले हे सगळे नेते आहेत यांच्यावर ही सगळी जबाबदारी देणार आहे। त्यामुळे नेमकी कोणावर कुठली जबाबदारी निश्चितच गणेश, धन्यवाद।